नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांनी त्यांना मार्गदर्शन केलं. मराठी पत्रकारांच्या सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार विराजमान होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी म्हणजे रात्री 10 वाजता पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अध्यक्षपदासाठी सुनेत्राताईंचं नाव घोषित केलं नसलं तरी त्यांची पत्रकार परिषद बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, म्हणजे अध्यक्षपदी सुनेत्राताईच असणार आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलं 23 तारखेला अजितदादांसाठी शोकसभा आयोजित केलेली आहे आणि 26 तारखेला मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर 1 महिना पूर्ण व्हायच्या आतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमले जाणार आहेत आणि त्यामुळे आता अशी अपेक्षा आहे की रोहित पवार किंवा मग शशिकांत शिंदे किंवा इतर जे तुतारी गटातले नेते आहेत त्यांनी रोज तमाशा करणं थांबवावं, रोज काहीतरी आरोप करणं, पत्रकार परिषद घेणं, यांना त्या प्रकारे लक्ष आकृष्ट करणं थांबवावं आणि स्वतःची तुतारी वाजवावी, स्वतःच्या पक्षाचा विकास करावा, विस्तार करावा, राज्य पिंजून काढावं, राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन स्वतःचा पक्ष वाढेल याची काळजी घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्या उत्तराधिकारी कोण या प्रश्नातनं मुक्त करावं. कोणीही 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित झालं तरी ही प्रक्रिया पक्षाच्या अंतर्गत नियमांनुसार पार पडणार आहे आणि जोपर्यंत एका पक्षाची निवड प्रक्रिया सर्व निकषांची पूर्तता करून पार पाडली जात आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मग संशय घेण्याचं काहीही कारण नाही. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही केवळ सामान्य जनांचं तर मला वाटत नाही असा काही विश्वास आहे, पण मराठी पत्रकारांचा असा विश्वास आहे की पक्ष म्हणजे वैयक्तिक मालमत्ता आहे किंवा कौटुंबिक मालमत्ता आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या नेत्याच्या निधनानंतर ती मालमत्ता त्याच्या कुटुंबियांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यात पक्षाच्या बाकी कोणत्याही नेत्यांचा काहीही सहभाग असता कामा नये. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, एकीकडे संविधानाचे दाखले द्यायचे. संविधानात असं सांगितलंय का की राजकीय पक्ष ही मालमत्ता आहे. इथे गंमत बघा, म्हणजे याला पॅराडॉक्स म्हणता येईल की इकडे अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताईंनाच अध्यक्षपद मिळणार आहे, म्हणजे एकीकडे मी याचं समर्थनही करतोय आणि दुसरीकडे हेही त्याच श्वासात मीही सांगतोय. पण मी जे सांगतोय ते खरं आहे. राजकीय पक्ष ही कुटुंबाची किंवा त्या संस्थापकाची मालमत्ता नाही. राजकीय पक्ष हा राजकीय कार्यकर्त्यांपासून बनतो. ते कार्यकर्ते एकत्र येतात, पक्षाची स्थापना करतात, पक्षाचे अंतर्गत नियम आणि त्याच्या निवडणुका, त्याच्या नेता निवडीची प्रक्रिया हे सगळं निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेच्या एका कोड ऑफ कंडक्टनुसार प्रत्येक पक्ष आपली घटना तयार करतं आणि त्या घटनेच्या अनुसार जोपर्यंत पक्षाचा नेता निवडला जातो तो नेता पक्षाची धुरा सांभाळतो. भाजपाचा अपवाद वगळता आणि काही कम्युनिस्ट पक्षांचा वगैरे अपवाद वगळता बाकीच्या सगळ्या पक्षांमध्ये यथेच्छ घराणेशाही चालत आहे. घराणेशाही म्हणजे कोणाचा तरी मुलगा राजकारणात आला, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी बायको राजकारणात आली याचा अर्थ घेऊ नये, कारण तसा जर अर्थ घेतला तर भाजपाचेही लोक येतात. पण एका कुटुंबाची मालमत्ता असल्यासारखा पक्ष चालवला जातो आणि त्याचं पुढे त्यांचाच उत्तराधिकारी होतो. आता मग तुम्ही म्हणाल मग मी सुनेत्राताईंच्या अध्यक्षपदाच्या निवडीचं म्हणजे किंवा संभाव्य निवडीचं समर्थन का करतोय? कारण याच्यात आणखीन एक असा ट्विस्ट आणला गेला की अजितदादा ज्या पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा म्हणजे संस्थापकाच्याही वरती काहीतरी एक सर्वेसर्वा असतं, ते सर्वेसर्वा शरद पवार होते. शरद पवारांनी
सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नंतर त्याच विदेशी मूळ असलेल्या सोनिया गांधींच्या सोबत त्यांनी UPA सरकारमध्ये म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालच्या UPA सरकारमध्ये 10 वर्ष काम केलं आणि त्यामुळे मग सोनिया गांधींचा विदेशी मुळाचा मुद्दा कुठे निघून गेला. पण सांगायचा मुद्दा हा की शरद पवारांनी जो राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या बहुतांश आमदारांनी तसंच संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या लोकांनी हा निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपाच्या नेतृत्वाखालच्या रालोआ म्हणजे राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. लोकांची सेवा करायला आपल्याला सत्ता असणं गरजेचं आहे. सत्तेच्या माध्यमातूनच आपण लोकांची कामं करू शकतो आणि त्यामुळे जनतेने आपल्याला दिलेला कौल हा सत्तेत सहभागी होण्यासाठी आहे. या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी अजितदादांची साथ दिली आणि भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी विरोध केला त्यामध्ये पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार असले, त्याच्यामध्ये पक्षाच्या ज्येष्ठ खासदार सुप्रियाताई सुळे असल्या, त्याच्यामध्ये पक्षाचं तरुण भावी नेतृत्व रोहित पवार असले, तरी हे अल्पसंख्याक गटात होते. आणि या देशात जरी अल्पसंख्याकांचे कितीही चोचले पुरवले जात असले तरी बरेचदा बहुमताने निर्णय होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताने निर्णय घेतला. अजितदादा सत्तेत सहभागी झाले. त्याच्यानंतरच्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत फार यश मिळालं नाही. एकच खासदार तटकरे निवडून आले. पण विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाला भरभरून मतदान झालं. त्यांना 41 जागा मिळाल्या. दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला जेमतेम 10 जागा मिळाल्या आणि हे पक्कं झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार जे अजितदादांच्या सोबत गेले ते निवडून आले. आणि त्यामुळे खरं तर हा प्रश्न पडायचं काही कारणच नव्हतं की अजितदादांच्या निधनानंतर अल्पमतात असलेल्या अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे मी धर्मानी म्हणत नाही आहे, राजकीय विचारधारेच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक गटाचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांचा तिथे विचारच होऊ शकत नाही. विलिनीकरणाची शक्यता नाही, कारण विचारधारेच्या आधारावर पक्षामध्ये फूट पडली होती. सत्तेसोबत जायचं का सत्तेच्या विरोधात जायचं, आणि सत्तेच्या सोबत जाणाऱ्यांचं जर बहुमत असेल तर एकट्या अजितदादांच्या निधनाने सत्तेच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्याऐवजी घरातल्या ज्येष्ठांकडे मंत्रिपद द्यायचं किंवा घरातल्या ज्येष्ठांकडे पक्षाचं अध्यक्षपद द्यायचं, हा कुठला तर्क आहे मला कळत नाही. पण कदाचित शरद पवार हे मराठी माध्यमांसाठी, चहा बिस्किट पत्रकारांसाठी शेवटचं आशास्थान असल्यामुळे या ना त्या मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल आणि शरद पवार त्याचे अध्यक्ष होतील आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना नवीन पक्षात कुठलं स्थान असणार नाही, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलेलं नाही आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी रोज पत्रकार परिषद घेतली नसली तरी त्यांनी जी निवड प्रक्रिया केलेली आहे ती पक्षाच्या अंतर्गत नियमानुसार निवड प्रक्रिया ते पार पाडत आहेत आणि त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येईल असं मला वाटत नाही. आता जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील बहुधा सुनेत्राताईच होतील. त्याच्यातनं स्वतःच्या पक्षाची पर्वा नसलेल्या पण इतरांच्या पक्षाचं बाळंतपण करण्याचा, त्यांचं सांभाळ करण्याचा विडा उचललेल्या मनसेसारख्या पक्षांचंही समाधान होईल की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठीच असतील, म्हणजे मराठमोळ्या पक्षाचे अध्यक्ष मराठमोळेच असावेत, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती, ती देखील पूर्ण होईल. कदाचित प्रफुल्ल पटेल यांचं मराठी राज ठाकरेंच्या जवळच्या अनेक लोकांच्या मराठीपेक्षा चांगलं असेल, उद्धव ठाकरेंच्या मराठीपेक्षा चांगलं असेल, आणि तेही अनेक पिढ्या महाराष्ट्रात राहत आहेत, मराठी बोलत आहेत. आणि त्यामुळे खरं तर याच्यात कुठल्याही प्रकारचा वाद आणण्याची गरज नव्हती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. 23 तारखेला शोकसभा आहे, 26 तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं विलिनीकरण हा जो सगळा धोशा लावून बसलेले तुतारीवाले लोक आहेत त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची, हे आपलं वेड थांबवण्याची आणि काहीतरी आरोप करून सनसनाटी पसरवण्याची जे प्रयत्न चालू आहेत त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे.
तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.